सोलापुरातील होडगी रोडवर बुधवारी सकाळी 2 डंपर आणि एका 4 चाकी वाहनामध्ये भीषण अपघात झाला। या धडकेत तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। सोलापूरच्या होडगी रोडवर बुधवारी 29 जुलै रोजी पहाटे भीषण अपघात घडला। 2 डंपर आणि एका 4 चाकी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। हा अपघात सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास घडला। अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की एका डंपरच्या कॅबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच 4 चाकी वाहन 2 जड वाहनांच्या मध्ये अडकल्याने त्याचाही चक्काचूर झाला। मात्र सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। प्राथमिक माहितीनुसार तिन्ही वाहनांचे चालक जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून अपघाताचा तपास सुरू केला असून नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। दरम्यान या अपघाताबाबत रस्ते सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। होडगी रोडवरील रस्त्याचे काम सुरू असताना पुरेसे सुरक्षा फलक, दिशादर्शक सूचना आणि बॅरिकेडची व्यवस्था होती का? वाहतूक व्यवस्थापनात काही त्रुटी राहिल्या का? तसेच वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केले होते का? याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचं बोललं जात आहे। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन, संबंधित कंत्राटदार आणि वाहन चालकांनी रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे।